नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे मैत्रिणी बरे आहेत का? आता विषय कसा झाला माहिती का? 4 वेळा विषय तिथंच येऊन थांबायला लागलाय. आज बहीण काय म्हणली की भाऊजींना फोन करून तू काय बाय बोलली, कान भरवलं. अगं ती तुझी सवय ग तसली कान भरायची, काय बोलायचं, ती तुझी सवय आहे. आमची सवय नाही तसली. आम्ही कोणाचं कान भरत पण नाही आणि कोणाला तसं बोलत पण नाही. तुझं म्हणणं की भाऊजीला लगेच फोन केला, भाऊजीला सांगितलं असं तसं. अगं भाऊजी काही लहान नाहीत, भाऊजीला सगळं कळतं, कोण कसं. म्हणून भाऊजी तसं बोलले. कारण चूक तुझी होती, पहिल्यापासून चूक तुझीच होती, चूक आमची नव्हती. ज्यावेळेस आम्ही बोलायला चालू केलं ना त्यावेळेस तुला टोचायला लागलं की मोठी बहीण आहे, मोठ्या बहिणीला असं बोलायला नाही पाहिजे होतं. काय तर म्हणे आता तुला जरा मार्क कमीच पडलाय काय की. अगं मी इज्जतीनं गप्प बसले होते का तर जाऊ द्या, मोठी बहीण आहे, मोठ्या बहिणीला आपण मान द्यावं, बोलण्या इतकं ठीक होतं, पण हाणू शकत नव्हते. पण आता तू जरा जास्तच मर्यादा ओलांडायला लागली काय. तुला आणखीन पण सांगते, माझ्या नादी लागू नको, कळलं ना? मी एकटी खंबीर आहे. तुझं काय म्हणणं आहे की तू सगळे तुझ्या बाजूने केले म्हणून निहागळी एकटी पडल. मला एकटीच बरी आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही आणि मला काही गरज पण नाही कोणाची, कळलं का? आणि मी घाबरत पण नाही, तुला एवढं पण सांगते. काय तुझ्या आणखीन काय पडली बरं गुरमी, आणखीन जरा उतरलीच नाही काय की वाटते. मला वाटतं आणखीन तिथे येऊन हाणावं लागते काय की. आता थोडं तरी हाणलं, आणखीन हाणावं लागते काय की. अगं आत्ता फक्त हात लावून दाखवायचा, कळलं का? आता फक्त हात लावून दाखवायचा, मग दाखवते तुला नेहागवळीचा हिसका काय आहे ते, बरं का? मजबुरी म्हणून गप्प बसत होती, पण तू जरा जास्त डोक्यावर चढायला लागलीस ग. काय तर म्हणे भया बघ मेहुणा कसा हिची बाजू घेतो, मेहुणीची लाडाची मेहुणी. अगं हाईच लाडाचीच मेहुणी आहे आणि भाऊजीला सगळं कळतं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे. आणि काय तर म्हणे माझ्या भावाला मारलं. तुझा भाऊ ग आणि माझा कोण आहे? माझा कोण आहे? आताच बरे तुला पुळका यायला लागला तुझ्या भावाचा. होय ग? आता काय झालं? इतके दिवस काय झालं? भावाचा पुळका येतोय लगेच म्हणे भया बघ कशी करते. हिची आणखीन गुरमी उतरलीच नाही. अगं उतरत नसती. तुला काय सांगितलं त्या दिवशी, ज्यावेळेस मी मरल ना त्यावेळेसच गुरमी उतरल माझी. ती पण मेल्यावर पण उतरते का नाही मला माहित नाही बरं का. हाय अशीच राहील असं मला तरी वाटतंय. आणि आईनं काय खऱ्याची बाजू घेतली? कोणत्या खऱ्याची बाजू घेतली आईनं कोणत्या खऱ्याची बाजू घेतली सांग ना मला. आई गाडीत होती, आईला एवढं कळलं नाही. ठीक आहे, लेकरं बसली असती तिथं आतमध्ये, यायचं बाहेर. कारण कशासाठी भांडणं लागले तुमची, का भांडणं करायला लागलाय? आईचं सांगायचं कर्तव्य असतं का नसतं? बोलायचं होतं आईनं की भांडणं करू नका. मी मारताना सुद्धा यायचं होतं. भैड्याला मारताना नको मारू, छोकले नको मारू, लहान आहे ती. आणि आता लहान राहिला नाही ती, 2 लेकराचा बाप झालाय, कळलं ना? आणि म्हणे जातो आणि तिच्या झिपऱ्या ओढतो, हे करतो ते करतो. काही गरज नव्हती असं बोलायची. आणि तुझं पण एवढं भांडण वाढवायची काहीच गरज नव्हती. काय म्हणे आईला सगळं कळतं. आईला काय कळतं ग? आईला जर कळत असतं तर आई पटदेसनं गाडीतनं उतरल्या असती आणि खाना चौघांना पण लावल्या असत्या. का भांडणं करताय म्हणून? आईचं काम होतं का नाही सांगायचं? खऱ्याची बाजू घेते. आईला खरं खोटं तसं काही नसतं. तिची लेकरं समान सारखीच असते ती तिला, कळलं का? खोटं असू नाही तर खरं असू नाही तर तिकडं काही असो, एकानं चूक केली ना तिघांना बी हाणायला पाहिजे होतं. मग एका बाजूने बोलायचं नसतं आईनं. का मी काय सावत्रायची पोरगी आहे काय असं करायला? मला तिकडं जाऊन कुशाल म्हणते आणखीन निहीचं चुकलं, निहिले कडे का ग? म्हणजे मी तुझी पोरगी नाही काय? तसं असेल तर सांग ना, तसं असेल तर सांग. तुझी पोरगी नसली तर सांग. तिथनं पुढे येत नाही तुझ्या घरी बळजबरी चुग, काही गरज नाही मग यायची. म्हणे निहीचं चुकलं. आता छकुली म्हणत होती, आता निहीवर आली काय? म्हणजे तुझं बी बरं आहे आपलं, जिकडं गोड बोलल तिकडं आपलं चालू आहे तुझं.
माझं म्हणणं काय होतं फक्त की आईनं यावं, खाली उतरावं, बोलावं 4 शब्द, जाऊ दे सोडे विषय. तायडीला बोलायला पाहिजे होतं, भयाला बोलायला, मला बोलायला पाहिजे होतं, योगिताला बोलायला पाहिजे होतं, चौघांना पण बोलायचं. आणि जर नव्हतंच ऐकून घ्यायचं, आम्ही ऐकलंच नसतं तर खाना खाली वाजवायच्या होत्या. विषय मिटत होता ना तिथंच. हा, कुशाल तिच्या संग आले, वरनं मला मारताना गप्प बसली, काही सुद्धा बोलली नाही. आणि आता म्हणे हिला इंगा दाखवतीन मार कमी पडला का. अगं आता येऊनच दाखव, मी पण बघतीच आता, येऊनच दाखवतो नुसतं. उगा एकदा गप्प बसली पण 4 वेळा गप्प बसत नसती. मग तिकडं मोठी बहीण गेली तिकडं कुच खात, मग मला काय घेणं देणं नाही. मोठी बहीण आणि बहीण तसलं काय, कळलं का. आणि भाऊजी तिला नीट समजून सांगा, आणखीन पण सांगते, तिला नीट समजून सांगा. काही नसताना मला तिनं मारलंय. जर तिनं माझ्या नादी लागली तर मी तिथं येऊन हाणी ना, तुला तिथं येऊन हाणी ना. आता मग पुढच्या पुढे बघेल काय करायचं काय नाही. ती बा झाली तुझी पण नाटकं आता. आणि बहिड्या तुला एक सांगते, तुला बी आणखीन सांगते, माझ्या नादी लागू नको. आता तुला एक तर कानाखाली हाणले, नाहीतर आता तिथं येऊन पालतात तुडून हाणीन. मग बघ काय करायचं ते, कळलं का. पालतात तुडून हाणीन, हे पण सांगते तुला आता. उगा गप बसती काय चूक नसताना सुद्धा गप्प बसती तरी फायदा उचलायला लागलाय काय तुम्ही माझा. हा, काय 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 बाई बोलायला लागलाय मला उगाच बिनकामाचं काय नसताना. हा, चुका तुम्ही करायच्या आणि खापर आमच्या डोक्यावर फोडायचं काय नसताना. ही कुठला न्याय आहे. त्याच्यात वरनं आहे ना गप्प बसायचं. योगिताने पण काय बाई बोलायचं, तिच्याकडे पण बघते जरा आता, योगिताकडे पण बघते. तुझी बिलाई नाटकं लागली ती करायला, तू बिलाई नाटकं करायला लागले योगिता, तुझ्याकडे पण बघायचं जरा. थांब जरा आता, हिचं एकदाचं मीठ होऊ दे, मग तुझ्याकडे बघते कसं आहे ते. आलाय लगेच बहिणीला घेऊन. तुला काय वाटलं एकदा गप बसल म्हणून 4 वेळा गप बसल काय. आता ती विसरून जावा, ती स्वप्नात पण नाही आता काय. माझ्या बाजूनं तुम्ही असला काय नसला काय काही फरक पडत नाही, हे पण तुम्हाला सांगते. कारण नेहगळी एकटी खंबीर आहे. आणि भाऊजीला पण माहिती आहे चूक कुणाची होती. चूक तुझीच होती पहिल्यांदा. का तर माझा बड्डे केला नाही, असं झालं तसं झालं, 4-12 भानगडी केल्या तू सगळ्या. हा, आणि भांडणं तू चालू केली. आम्ही फक्त त्याला रिस्पॉन्स दिला होता भांडणाला, की भांडण आमची काही चूक नव्हती, भांडणात तू चालू केली होती म्हणून आम्ही त्याचं प्रत्युत्तर तुला देत होतो की तू कुठं चुकते ती. आणि म्हणे भाऊजी म्हणले ते की घरी आल्यावर बघतो ना, असं करतो तसं करतो. अगं जा, आणि काय संध्याकाळी मला हाणू देईन, मग तुला दाखवते कसं आहे ते. चांगला चुपून काढायला पाहिजे संध्याकाळी आल्यावर भाऊजीने. भाऊजी खरं नाही हिला ना चांगले हाणा, दांडक्यानं हाणा. हा, उद्या काय व्हायचंय ती एकदाच. उगा शानपणाच लागली करायला, गप्प बसते म्हणून माणूस ऐकून घेते म्हणून नाटकच करायला लागली का तू जास्तच. हा, प्रमाणाच्या बाहेरच उगं. आता ऐकून घेत नसत्या, आता थोडं सुद्धा ऐकून घेत नसते तुझं. बहीण बहिणीला मान दिला, पण बहीण जास्त डोक्यावर चढायला लागली. बारके म्हणून काय फायदा उचलायला लागलेस काय माझा. आता मी मोठी आहे म्हणून तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही. तुला काय करायचं ती कर आता, मी पण बघते आता मला काय करायचंय. तू म्हणली ना तुला आणखीन मार्क कमी पडलाय का, तू आता हात लावून दाखवावं. तो हात लावून दाखवावं आणि मग तुला दाखवते मग इसका कसा असतो ते. काय बाद झाली तुझी नाटकं आता. बघते एकाला कसं आहे. मी पण आता, मी तर काही कमी नाही. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितले, मी कुणाच्या बापाला भेट नाही, कळलं ना. हां, माझ्या नादी लागू नका. आणखीन पण सांगते तुम्हाला, गोडीत सांगते, माझ्या नादी लागायचं नाही. शेवटचं सांगायला लागले.